दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे अंतरवालीहून मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मी चर्चेसाठी तयार आहे, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, असं जरांगे यांनी ठामपणे सांगितलंय। मनोज जरांगे सध्या मुंबईसाठी निघालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। दीपक अनवाणे यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत। हे भगवं वादळ जे आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने आता निघालेलं आहे। मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने येण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। त्यांनी असंही नमूद केलेलं आहे, मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, मात्र ही चर्चा बंद खोलीत होणार नाही, जे काही बोलणं होईल ते सर्वांसमोर होणार आहे, असं देखील मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे, मात्र जी काही चर्चा होणार आहे ती सर्वांसमोर होईल, असं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। 29 तारखेपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे आणि या आंदोलनात साठी आता मनोज जरांगे जे आहे ते निघालेले आहेत। मुंबईच्या दिशेने ते सध्या कूच करतात आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक मराठा बांधव जे आहेत ते देखील सहभागी झालेले आहेत। जास्तीत जास्त तुम्ही या आंदोलनात सहभागी व्हा, आपल्या मुलाबाळांसाठी सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं होतं। गणेशोत्सव काळात मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारू नये असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं होतं, मात्र काहीही झालं, ही आरपारची लढाई आहे, ही लढाई आता होणारच, असं जरांगे यांनी म्हटलं। मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदे खरा माणूस आहे, असं मनोज जरांगे म्हणाले। जनतेच्या वेदना एकनाथ शिंदेंना समजतात, असंही मनोज जरांगे म्हणतात। गरिबांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं काम अजित पवार करतात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांचंही कौतुक केलंय। शिंदेंनी त्यांच्या आमदारांना, खासदारांना असा निरोप दिलाय की मराठा आरक्षण क्या ह्या विषयावर जे सेन्सर त्याच्यावरती बोलू नका। मला माहित नाही, मी ऐकलं पण नाही, अनुगा जे माहित नाही त्याच्यावर माणसानं काही पण करू नये, पण तो माणूस खरा आहे। एकनाथ शिंदे साहेब माणूस म्हणजे खरा आहे, साथ देतो, जनतेची वेदना समजून घेतो माणूस, तो गोरगरिबांचे दुःखाचे जाण असणारा माणूस आहे। सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। गरिबांचे प्रश्न जाणून ताबडतोब सोडवायचे, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं, हे काम सुद्धा तडकाफडकी अजितदादा पवार पण करते।